मनसे प्रमुख राज ठाकरे आज धाराशिवमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात जे आहे ते आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाचे कार्यकर्ते जे ते हॉटेलमध्ये घुसल्याचं पाहायला मिळालं। मात्र या दरम्यान जे आंदोलनामध्ये सहभागी होते ते काही पक्षाचे पदाधिकारी होते असा आरोप जो आहे तो मनसेच्या अनधिकृत काही फॅन क्लब आहेत ट्विट जे आहेत त्यांच्याकडून ट्विट केला जातो। त्या संदर्भातले अक्षय नायकवाड आपल्यासोबत आहेत। तुम्ही युवा सेनेचे पदाधिकारी आहात का? कारण तुमच्याबद्दल मनसेचे पदाधिकारी अशा पद्धतीचे पोस्ट फिरवत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं मला तर तुमच्याकडूनच माहीत झालं की मी पक्षाचा पदाधिकारी होत होते। मी ह्या आरक्षण चळवळी 2015 पासून आहे। मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीमार्फत जे काम चालू केले ते आत्ता मनोजदादा बरोबर जसं मनोजदादा उपोषणाला बसले सुरुवातीला 6 दिवस मीही इथं जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केलेलं आहे। आणि या 8 महिन्यात तर कुठल्याच राजकीय नेत्याशी कुठल्याच पक्षाशी मी कनेक्ट नाही। जसं मनोजदादा आंदोलन करत आहेत तसं मी त्यांच्या आंदोलनात ठामपणे एक मराठा म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आंदोलन करीत आहे। त्यामुळं ह्या मनसे सैनिकाचा मला कीव येते। जर मी तर यांचा पक्ष मानितच नाही, कारण 10-20 कार्यकर्त्याचा कुठं पक्ष असतो का? काहीतरी मूळ भावना काय मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सन्माननीय जरांगे पाटलाच्या लढ्याला यश यावं ही आमची भावना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढत राहू। ह्या असल्या आरोप प्रत्यारोपाकडे आम्ही लक्षच देणार नाही। पण मग तुम्ही यापूर्वी कुठल्या पदावरती होतात का? नाही अजिबात नाही, अजिबात नाही। तुमचा देखील एक फोटो व्हायरल होतोय शरद पवार साहेबांसोबत तुमचा फोटो व्हायरल होतोय आणि तुम्ही शरद पवार गटाचे पदाधिकारी आहात असं बोललं जातंय। काय नक्की सत्य आहे तथ्य आहे? चर्चा काही ना ती करणारच आहेत। आंदोलन सक्सेस झाल्यानंतर ती चर्चा करणारच आहेत, कारण त्यांच्या नेत्याला आम्ही जवळपास 3.5 तास झाले वेटीस धरलेला आहे। यातच मराठा समाजाचं यश आहे मोठं। तुम्ही फोटो कशाला व्हायरल करता? मैदानात या मग कळेल काय असतं आंदोलन उपोषण करायचं ते। 2008 पासून या आंदोलनाच्या लढ्यामध्ये आहे। याच्या आधी माझ्यावर आरोप केले गेले आहेत। तर ते आरोप करायचं काम आहे त्यांचं, आपलं निष्ठेनं काम करायचं काम आहे आपलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे हा। यापूर्वी कधी तुम्ही काम केलेलं आहे? जरी आता नसले तरी यापूर्वी कधी काम केलेलं आहे? पाहतो या ठिकाणी ज्या पद्धतीनं आरोप जो आहे तो या ठिकाणी होत होता, तर हा आरोप करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत नाही आहे। त्यामुळे मनसेचे जे काही ट्विट होत आहेत त्याला जे नकार जो आहे तो या कार्यक्रमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।